मग काय सांगू तुम्हाला, ज्यांना ज्यांना देव भेटलं मला सांगा, प्रत्येक संतांना देव प्राप्त होते, बरोबर होते का नाही? त्यांना देव प्राप्त होते म्हणून आपण त्यांना संत म्हणतो, बरोबर? मग प्रत्येक संतांना देव प्राप्त होते. असे कोणते संत आहे जे सगळ्यात जास्त सुखात राहिले? आहेत का कोणते? मग मी म्हणत नाही की तुम्ही देवाला प्राप्त करू नका. संतांनी शरीराचं दुःख खूप सारं सोचलं, पण ते जे हृदयात होते ना, हृदयातून त्यांचा जो आनंद होता ना, जे आत्मसुख होतं ना, ते कुठूनच नव्हतं. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुम्ही देव जेवढा तुम्हाला भेटला नाही तेवढंच बरं आहे. करावे चिंतन, जो तुम्ही चिंतन करत राहा. तुम्हाला तो भेटला नाही तीच बरं आहे, त्याच्यामुळे तुम्ही चिंतन करा. तो नाही भेटला वंदवे करून त्याच्यापाशी तुम्ही त्याचं नामस्मरण करा, त्याचं चिंतन करा, त्याचा विश्वास असू द्या, पण तो प्राप्तच झाला पाहिजे. असा 8 तास धरू नका. जर असा 8 तास धरला नाही तर मग ते पण प्राप्त का नाही होत तुम्हाला सांगते. आपल्या मनामध्ये ना ती जे म्हणतात ना, लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. मग देवाघरची फुलं म्हणजे आपण पण लहान मुलंच आहे ना. मग तुम्ही आम्ही पण झालो का देवाघरची फुलं? आणि असं म्हणतात लहान मुलांना देव लय लवकर प्राप्त होतो. मग तुम्हाला आम्हाला होईल का? होईल, पण कधी? ज्यावेळी तुम्हाला माहिती संत नामदेवराय माहितीत का? नाव ऐकलंय? हा, मग ते ज्यावेळी लहान होते, लहान म्हणजे किती 4-5 वर्षाचं वय त्यांचं. मग तुम्हाला तर माहितीच सगळ्यांना, ते देवाला निवद दाखवायला गेले आणि पांडुरंगाला पंढरपुरात जाऊन म्हणले, देवा खा, नाही खाल्लं तर मी डोकंच आपटल म्हणलेले, बरोबर? मग देव भक्ताचा, आपला कोणताही भक्त असो, देव आपल्या भक्ताचा अंत बघतो, पण अंत होऊन देत नाही. होऊन देत किती काही झालं. नामदेवरायांनी अक्षरशः डोकं आपटलं, आपटेपर्यंत नाही, आता आपटायची स्थिती होते का? नाही, आपटलं डोकं आणि मग देवाचा हात खाली आला. मग का? देवाने अंत बघितला, आता काय करतोय हा, पण अंत होऊन गेला नाही. मग तुम्ही करा अभ्यास, कितीही करा. तो अभ्यास करत असताना जरी थोडंफार काय कमी झालं, तुम्हाला किती अडथळे आले, देव अंत बघतोय आपला. अंत होऊन देणार आहे का? त्याचा विचारच करू नका. चित्तामध्ये कोणतीच आस ठेवू नका. नक्कीच काही ना काही मिळेल. आणि जर आपल्याला चांगलं राहायचं असेल, जर खरंच वाटत असेल की माझ्यासोबत चांगलंच व्हावं, मग लहान मुलांना देव जो प्राप्त होतो ना, नामदेवरायांच्या मनामध्ये त्यावेळी ना कुणाविषयी द्वेष होता, ना कुणाविषयी कोणती चाळी होती, ना कुणाविषयी काही होतं. मग हे सगळं का? त्याचं कारण नामदेवरायांचं मन निर्मळ होतं. मग विचार करायचा कधीतरी बसून, आपलं आहे का मन निर्मळ? आहे का? कुणाला वाटतंय माझं मन सगळ्यात जास्त निर्मळ आहे? वाटतंय कुणाला? तुम्ही मागा नका बघू. ज्यांना वाटतंय ना त्यांनी विचार करायचा. आपण पण कुणाला तरी कधीतरी म्हणलोय, ह्यो एकदा एकटा सापडला ना की कोपऱ्यात घालून मस्त कधीतरी कुणाला तरी